नमस्कार मैत्रिणींनो, आज माझ्या लहान मुलाचा वाढदिवस आहे. तो त्याने मला आज चॉकलेट केक करायला सांगितलं आहे, म्हणून मी आज चॉकलेट केक करणार आहे. आणि मोठ्या मुलाच्या वाढदिवसाच्या केकची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केली होती. तो होता पायनॅपल कोकोनट केक. आणि मग फ्लेवरचा केक आज नको आहे मुलांना, कुठलाच फ्लेवर स्ट्रॉबेरी पायनॅपल असं कुठलाच नको आहे. म्हणाले आज चॉकलेट केक कर. चॉकलेट केक तर सगळ्यांनाच आवडतो, त्यामुळे मी आज चॉकलेट केक करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे. आपण सर्वात पहिले कोरडं साहित्य गाळून घेऊया. केक मोठा करायचा आहे थोडा, तर त्यामुळे मी 2 कप मैदा घेणार आहे. 1 कप आणि अजून 1 कप असं 2 कप मैदा. बेकिंग पावडर टाकायची आहे 2 TSP. 1 2 बेकिंग सोडा टाकायचा आहे ½ TSP. मिल्क पावडर टाकायची आहे 2 टेबलस्पून. आणि आज चॉकलेट केक आहे, त्यामुळे आपण टाकणार आहोत कोको पावडर 4 टेबलस्पून. 4 चमचे आपल्याला कोको पावडर टाकायची आहे. 2 3 4. हे कोरडं साहित्य आपण गाळून घेऊया. हे गाळून घेतलं आहे आपण, त्याला बाजूला ठेवूयात. आता आपल्याला घ्यायचं आहे 1 कप दही. फ्रेश दही घ्यायचं आहे, आंबट दही नाही घ्यायचं. 1 कप दही घेऊया. दह्यात टाकायचं आहे 1 कप पिठी साखर आणि अर्धा कप तेल. बिना वासाचं तेल घ्यायचं आहे, शेंगदाण्याचं तेल वगैरे नाही घ्यायचं, जेवणातलं तेल घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला बीटरच्या सहाय्याने छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे छान चिकन झालं आहे. दह्यात अजिबात गुठळी नको, पिठी साखरची गुठळी नको, पूर्ण प्लेन झालेलं आहे. कोरडे साहित्य गाळून झालं आहे. पण यात कोरडं साहित्य टाकण्यापूर्वी आपल्याला केक टिनला ड्रेसिंग करून घ्यायचं आहे. तेल लावून घ्यायचं. मी आज चौकोनी केक करणार आहे. त्यावर थोडा मैदा टाकून द्यायचा आणि चौफेर असं त्याला फिरवून घ्यायचं आहे. याला छान डस्टिंग करून झालं आहे. आता आपण कोरडं साहित्य टाकूया याच्यात. तर मस्त याच डायरेक्शनने एका साईडने याला असं चाळत राहायचं आहे आणि मस्त एकजीव करून घेऊया. आता आपल्याला टाकायचं आहे याच्यात दूध. मी 1 कप दूध मोजून घेतलं आहे. अर्ध टाकूयात. उरलेलं अर्धा कप पण टाकून देऊया. हे जरा घट्ट आहे, त्यामुळे आपण अजून 1 पाव कप दूध घालूया. 1 सव्वा कप दूध आपल्याला लागलं. आता अजून गरज नाही पडणार. आता याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. बॅटर खूप छान तयार झालं आहे आपलं. इतकंच घट्ट हवं. आणि आता मी आजचा केक ओव्हनला करणार आहे, त्यामुळे मी ओव्हन करायला ठेवलं आहे 180°वर 10 मिनिटासाठी. आणि आता तुम्ही कुकरला पण करू शकतात. कुकरला 40 मिनिटं ठेवायचं आणि ओव्हनला मी 30 मिनिटं ठेवणार आहे. केकच्या टीनमध्ये बॅटर टाकल्यावर त्याला 1-2 वेळा असं टॅप करावं, जेणेकरून आतमध्ये एअर बबल राहत नाही आणि केक आपला पूर्णपणे छान शिजून जातो. आता मी याला ओव्हनला ठेवणार आहे 30 मिनिटांसाठी. 30 मिनिटं झाले आहे. केक आपला पाहूया आपण कसा झाला आहे ते. चाकूच्या सहाय्याने किंवा टूथपिकच्या सहाय्याने आपण पाहू शकतो.
वा, छान. चाकू अगदी सफाईदार निघाला आहे. आतपर्यंत केक शिजलेला आहे छान. तर आता आपण याला अगदी 2 तासापर्यंत आपल्याला याला गार होऊ द्यायचं आहे. पूर्णपणे गार झाल्याशिवाय केकला काढायचं नाही, नाहीतर तो चिकटतो. आणि आपल्याला आज आयसिंग पण करायचं आहे. त्यामुळे याला आपल्याला पूर्ण गार होऊ द्यावं लागेल. आता त्याला 2 तास आपण एका कापडाने झाकून ठेवून गार होऊ द्यायचं आहे. केक आता पूर्णपणे गार झालेला आहे. आता आपण त्याला साईडने मोकळं करून घ्यायचं आहे. त्यावर एक ताट ठेवायचं आणि ताटावर आपण त्याला उलटं करूया. केक टीन जरा मोठा घेतला आहे. वा, मस्तच निघून आला आहे छान. आणि शिजलेला पण छान आहे. अरे वा, मस्तच. खूप सुंदर झालेला आहे. स्पॉन्ज एकदम मस्त झालेला आहे आपला. आता आपण याला 3 भागात कट करून घ्यायचं आहे. केक मोठा असेल आणि कट करताना जर अडचण येत असेल तर आपण काय करायचं, चाकूच्या साहाय्याने थोडीशी अशी एक लेअर करून घ्यायची, हलकी हलकी एका मापात, या पद्धतीने. आणि याला आपण असं एक दोरा घ्यायचा आणि दोऱ्याच्या साहाय्याने पण आपण त्याला असं त्याच्यात अटकवून द्यायचा. आणि दोरा ह्या पद्धतीने आपण त्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे अलगद आपल्याला उचलता येईल. किती सुंदर आपण कट करू शकलो. या पद्धतीनेच अजून एक लेअर कट करून घ्यायची आहे. केक स्पंज इतका छान झालेला आहे, त्याचे लेअर इतक्या छान कट होत आहेत, त्यामुळे मी अजून एक लेअर कट केली आहे. एकूण मी 4 लेअर कट केले आहे. तुम्ही पाहू शकतात. 1 2 3 आणि 4 कट करून घेतले आहेत मी. आणि ही शेवटची खूप पातळ आहे, त्यामुळे मी हिला ताटावरच राहू देणार आहे. याच्यावरच आपण आयसिंग करणार आहोत. हा चॉकलेट केक आहे, त्यामुळे आता आपल्याला गनाश तयार करायचा आहे. आता आपण गनाश तयार करून घेऊया. एक डार्क चॉकलेटचं कंपाऊंड आणलं आहे. दूध गरम करत ठेवले आहे. आपण गनाश दुधात, पाण्यात करू शकतो, क्रीममध्ये पण करू शकतो. आणि मी आज दुधात करणार आहे. दूध गरम करत ठेवलेलं आहे. लागेल तसं कट करूयात आपण. काचेच्या बाउलमध्ये काढून घेतले आणि आता आपण टाकूया गरम दूध. एक अर्धा पाव कप दूध टाकूया पहिले. मिक्स करून घ्यायचं आहे. चॉकलेट छान वितळून गेलं आहे. आता याला आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. ते गरम दूध टाकल्यामुळे याला आपल्याला गारू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण व्हिपिंग क्रीम बीट करून घेऊया. दोन 3 चमचे म्हणजे 1 कप आपल्याला क्रीम घ्यायचं आहे. क्रीम छान बीट करून झाला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेला आहे. आता हा जो गनाश करून घेतला आहे त्यातला बाजूला काढणार आहे. तो मी सांगते तुम्हाला केव्हा वापरायचं आहे ते.
2-3 चमचे. आणि हा मी फ्रीजला ठेवून देणार आहे. आणि हा उरलेला आपल्याला या क्रीममध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा याला बीट करून घ्यायचं आहे. चॉकलेट टाकून क्रीम बीट करून घेतले. आता आपलं मस्त क्रीम तयार झालेलं आहे. आता आपण केकला क्रीम लावून घेऊया. कलरही खूप सुंदर आलेला आहे. एका वाटीत मी पिठी साखरेचं पाणी करून घेणार आहे थोडंसं. आपल्याला स्पंजवर लावण्यासाठी पाणी हवं आहे थोडं. आपल्याला पूर्णपणे छान क्रीम लावून घ्यायचं आहे. लेयर ठेवून देऊया. सर्वात पहिली होती ती उलटी करून ठेवायची आहे. यावर शुगर सिरप टाकायचे. यावर लावूयात आपण तिसरी लेयर. आपण साखरेचं पाणी लावायचं आहे. आता सर्वात लास्ट प्लेट ठेवूया. केकला पूर्णपणे आता क्रीम लावून झालेला आहे. आज ना केक करताना माझी एक गंमत झाली आहे. मी केक हौशीने खूप मोठा केक केला, पण त्याला जरा मला ताटच कमी पडतं आहे. जरा ताट त्याची प्लेटच नाही आणली मी. ताटावर घेतला आहे केक मोठा आणि ताट छोटं असं झालं आहे. तर असं छान फिनिशिंग करून घ्यायची आहे. भरपूर क्रीम लावलं आहे आज आपण. मस्त क्रीमी चॉकलेटी केक झालेला आहे. मी ना आज साईडने जरा डिझाईन करणार आहे याला अशी. खूप छान दिसत आहे. केकला भरपूर क्रीम लावून झालं आहे. आपण हे जे फ्रीजमध्ये काढून चॉकलेट थोडंसं ते घेतलं आहे मी. आता जरा घट्ट पण झालेलं आहे. त्यात आपल्याला टाकायचं आहे अगदी 1 चमचा इतकं खाण्याचं तेल. खूप नाही टाकायचं, 1च चमचा घालूया. पुन्हा मस्त एकजीव करून घ्यायचं आहे जरा छान. काही चॉकलेट आपल्याला यावर असं टाकून द्यायचं आहे. पसरवून द्यायचं आहे पूर्ण. चॉकलेट आपलं टाकून झालं आहे. आपण त्याला त्या साईडला थोडी डिझाईन करून देऊया, म्हणजे चॉकलेट ताटाच्या बाहेर पण येणार नाही. आणि लवकरात लवकर याला फ्रीजला ठेवायचं आहे. केक छान सेट होऊन जाईल. ताट छोटं पडलं, पण आपण अतिशय सुंदर अशी त्याला डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात पूर्ण कॉर्नरला पण आपण डिझाईन केलेली आहे. केक खूप छान झालेला आहे. मस्तच डेकोरेट पण झालेला आहे. आता आपण त्याला थोडंसं सिल्वर बॉल्स टाकून देऊया त्याच्यावरती, तर अजून सुंदर दिसेल. आता याला आपल्याला 2 तास छान आयसिंग करायचं, म्हणजे फ्रीजला ठेवायचं आहे. छान सेट होऊन जाईल तो.
चॉकलेट केक खूप छान झाला आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो छान गार झाला, मस्त सेट झाला. पण बड्डे सेलिब्रेशनच्या गडबडीत तुम्हाला शेवटचा व्हिडिओ क्लिक करून मला दाखवता नाही आला, म्हणून मी आता त्याचा पीस घेऊन तुम्हाला दाखवत आहे. केक सर्वांना खूप आवडला, खूप सुंदर होता. तुम्ही पाहू शकतात, अतिशय सुंदर असा छान केक झालेला आहे. आजच्या चॉकलेट केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.